श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आपले सर्वांचे आभार आणि आपण असाच भरभरून प्रतिसाद देत राहा अशी विनंती करते. यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. श्री गुरुचरित्र ग्रंथ आपल्यासाठी खूप पवित्र ग्रंथ आहे. आपण 5वा वेद म्हणून याला संबोधतो. अनेकांना याच्या पारायणाने श्री दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला तर काहींचं आयुष्य एकदम बदलूनच गेलं. लाखो भक्तगण या गुरुचरित्राचे पारायण करतात, परंतु बऱ्याच जणांना यातील अर्थ लक्षात येत नाही. यासाठी मी हा 3रा अध्याय कथेच्या स्वरूपात सांगणार आहे. तो तुम्ही स्थिर मनाने ऐकून घ्या. या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ परिपूर्ण हो. तुम्हाला निरोगी आरोग्य, अखंड आयुष्य आणि सुख, समृद्धी, संपत्ती प्राप्त हो. श्री गुरुदेव दत्त. आता आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायाचा सारांश. या अध्यायात वर्णन आहे की श्रीपाद श्रीवल्लभांच्या दैवी कार्याचं आणि चमत्काराचं. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपल्या भक्तांना अनेक अद्भुत अनुभव दाखवले. पापी लोकांना सद्बुद्धी दिली, गरिबांना दया केली आणि भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखवला. ते म्हणत, गुरुचं नाम हेच सर्व संकटांचं औषध आहे. जो श्रद्धेने स्मरण करतो त्याचं कल्याण निश्चित होतच. या अध्यायात आपण जाणतो की श्रद्धा आणि सत्य यांच्या बळावरच दैवी कृपा प्राप्त होते. गुरु हे केवळ शिक्षक नसून ते दैवी मार्गदर्शक आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तांच्या कृपेचं मूर्त स्वरूप आहे. ऐका श्री गुरुचरित्र 3रा अध्याय, श्रीपाद श्रीवल्लभांचे चमत्कार आणि उपदेश. भावपूर्ण मराठी अनुवाद. सर्व श्रोत्यांचं श्री गुरुचरित्राच्या 3ऱ्या अध्यायात स्वागत आहे. या अध्यायात आपण ऐकणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या दैवी कार्याची आणि चमत्काराची कथा. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, नामधारका, श्रीपाद श्रीवल्लभ हे लहान वयापासूनच विलक्षण गुणांनी संपन्न होते. त्यांच्या दर्शनानेच लोकांना शांती, समाधान आणि भक्तिभाव प्राप्त होत असे. एके दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या शिष्यासोबत बसले होते. तेव्हा एक गरीब ब्राह्मण रडत आला. त्याच्या घरी अन्न नव्हतं आणि कुटुंब उपाशी होतं. श्रीपादांनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाले, भक्तांच्या घरात कधीही अन्नाची कमतरता नसते. श्रद्धेने माझं नाम घ्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यांनी ब्राह्मणाला एक मूठ तांदूळ दिले आणि सांगितलं, हा देवाचा प्रसाद आहे. भक्तिभावाने जग. त्या ब्राह्मणाच्या घरात त्यानंतर कधीही अन्नाची कमतरता पडली नाही. हा पहिला दैवी चमत्कार होता. यानंतर एक आजारी स्त्री त्यांच्याकडे दर्शनाला आली. ती अनेक वर्षे पांगळी होती, चालू शकत नव्हती. श्रीपादांनी तिच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाले, दत्तगुरूंच्या नावाने उठ आणि चाल. ती स्त्री क्षणात उभी राहिली. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. सर्वांनी समजलं की ही कृपा केवळ दत्तगुरूंचीच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ अनेकदा सांगत असत, जो गुरुवर विश्वास ठेवतो त्याला कोणतीही भीती नसते. गुरुचं नाम हेच सर्व संकटाचं औषध आहे. त्यांचा उपदेश नेहमी साधा पण अत्यंत गूढ असे. ते म्हणत, माणसाने दया, सत्य आणि क्षमा या 3 गोष्टी कधीही सोडू नयेत. या 3 गोष्टींमध्येच ईश्वर आहे. एके दिवशी काही लोकांनी श्रीपादांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी खोटं बोलून त्यांना फसवायचा प्रयत्न केला, पण श्रीपादांच्या दैवी नजरेपासून काहीही लपलं नाही. ते म्हणाले, अरे, सत्य लपवता येत नाही. ज्याने असत्याचा मार्ग धरला त्याला शांती मिळत नाही. त्यांच्या शब्दांनी त्या लोकांना पश्चाताप झाला. त्यांनी क्षमा मागितली. श्रीपादांनी त्यांना आशीर्वाद दिला, सत्याचं पालन करा, हेच माझं वरदान आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रत्येक उपदेश हे जीवनाचं सार आहे. त्यांनी जगाला शिकवलं,
श्रद्धा ठेवा, भक्ती करा आणि दया करा, कारण गुरु हेच साक्षात परमेश्वराचे स्वरूप आहेत. सिद्धमुनी नामधारकाला म्हणतात, जो श्रीपाद श्रीवल्लभांचं नाम घेतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, त्याचं जीवन सुखी आणि पवित्र होतो. गुरुचरित्राचं वाचन करणाऱ्याला गुरु स्वतः कृपा करून त्याचा मार्ग प्रकाशित करतात. जय श्री श्रीपाद वल्लभ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा व धार्मिक अध्यापनाचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आता आपण पाहणार आहोत श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित अघोर कष्टोद्धरण स्तोत्र. श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिस्नु कीर्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. त्वं नो माता त्वं पिता प्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेम कृत्सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदैन्यं. त्रातारं नो वीक्षैषास्तजूर्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवं त्वं शरण्योपहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. धर्मे पीति सन्मति देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्ति चखिलानन्दमूर्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते. श्लोक पंचकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्द सरस्वती स्वामी विरचितम् अघोर कष्टोद्धरण स्तोत्रं संपूर्णं. श्री गुरुदेव दत्त. हे स्तोत्र म्हणजे दत्त भक्तांना वासुदेवानंद सरस्वतींनी दिलेली भेटच आहे. कोणतेही संकट आले असता या अद्वितीय व प्रभावी स्तोत्राचा पाठ श्रद्धायुक्त अंतःकरणाने केला असता संकट दूर होतात. श्री गुरुदेव दत्त.